तुम्हाला माहित आहे का, धर्मेंद्र दिलीप कुमारचे एवढे मोठे फॅन होते, की एक दिवस ते सरळ त्यांच्या घरात शिरले. चक्क दिलीप कुमार यांच्या बेडरूम पर्यंत पोहोचले होते. जेव्हा धर्मेंद्र पहिल्यांदा मुंबईत आले होते, तेव्हा त्यांच्याकडे राहायला जागाही नव्हती. ते एका गॅरेजमध्ये राहत होते आणि महिन्याला फक्त ₹200 मिळवणाऱ्या नोकरीवरती काम करत होते. गॅरेज पासून ते सुपरस्टार पर्यंतचा प्रवास त्यांचा काही सोपा नव्हता बरं का. धर्मेंद्र हे बॉलिवूड मधले एकमेव हिरो आहेत ज्यांनी एका वर्षात चक्क 7 सुपरहिट चित्रपट दिले, ज्यात हुकूमत, लोहा, आग ही आग, वतन के रखवाले, इंसानियत के दुश्मन, इंसाफ की पुकार आणि दादागिरी यांचा समावेश होतो. धर्मेंद्रजींनी आयुष्यभर प्रेम मिळवलं, मेहनत केली आणि इतिहास घडवला. पण तुम्हाला माहित आहे का, इतकी मोठी कारकीर्द असताना देखील त्यांना कधीही बेस्ट ॲक्टर फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला नाही. धर्मेंद्र दिलीप कुमारचे इतके मोठे फॅन होते, की एक दिवस ते सरळ त्यांच्या घरात शिरले. हो, खरंच. गेट उघडं होतं, कोणी थांबवलं नाही आणि ते चक्क दिलीप कुमार यांच्या बेडरूमपर्यंत पोहोचले. दिलीप कुमार जेव्हा उठले, तेव्हा त्यांच्यासमोर त्यांना पाहून ते घाबरले. पण तेव्हा धर्मेंद्र यांनी तिथून पळ काढला आणि गंमत म्हणजे नंतर 6 वर्षांनंतर त्यांनी एक सोबत काम देखील केलं. अशा या अवलियाचा काही दिवसांपूर्वीच निधन झालं. तुम्हाला धर्मेंद्रविषयी ह्या गोष्टी माहीत होत्या का? आम्हाला कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीच्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे.